आर्यन फुल स्पीडने गाडी चालवत होता. रात्रीच्या वेळी तसेही या भागात ट्रॅफिक कमीच असायचं. त्याचे हृदय इतकं जोरात धडधडत होतं की जणू ते त्याला सांगत होते की मी सुद्धा आहे तुझ्यात. आर्यन अजूनही खुशीला दोष देत होता, पण त्याच्या मनात एक विचार येत होता की ही आपलीच चूक आहे. त्याने खुशीला अशा ठिकाणी पाठवायला नको होतं जे तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. पुढच्या क्षणी आर्यनची गाडी त्याच्या नवीन ऑफिसच्या बाहेर उभी होती. एक क्षणही वाया न घालवता आर्यन गाडीतून बाहेर आला आणि खुशीला शोधू लागला. बराच वेळ खुशीला आवाज देऊनही ती सापडली नाही. तेव्हा उशीर झाल्यामुळे ती घराकडे निघाली असावी असे त्याला वाटले. असा विचार करताच तो गाडीत बसला. इतक्यात त्याची नजर लगतच्या इमारतीकडे गेली जिथून खुशीचा दुपट्टा उडत होता. आर्यन पटकन त्या बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्याकडे धावला. 1 तासापूर्वी खुशी कार्यक्रमाचे काम उरकून जेव्हा आर्यनचे ऑफिस बघायला गेली तेव्हा ती चुकून जवळच्या 2ऱ्याच इमारतीत गेली, कारण तिथल्या बहुतेक इमारतींची रचना जवळपास सारखीच होती. पण त्या बिल्डिंगमध्ये अजून बांधकाम चालू आहे हे तिला माहीत नव्हते. त्यामुळे बिल्डिंगमध्ये कुठलाही अपघात होऊ शकतो हे आर्यनला माहीत होतं. म्हणून आर्यन पटकन त्या दिशेने निघाला होता. यावेळी आर्यन बडबडत पायऱ्या चढू लागला. खरंच ही मुलगी वेडी आहे. सकाळी ऑफिसमध्ये जी चूक तिच्याकडून झाली तीच चूक इथेही केली. आर्यन तिथे पोहोचला तेव्हा त्याला खुशी बेशुद्ध पडल्याचे दिसले. तिच्या कपाळातून रक्त येत होते. कदाचित वरच्या छतावरून तिच्यावर वीट पडली असावी. आर्यनने तिला काळजीपूर्वक उचलून आपल्या हातात घेतले आणि पायऱ्या उतरून सरळ गाडीजवळ आला. त्याने गाडीचे दार उघडून तिला शेजारच्या सीटवर बसवण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला बसवताच खुशी त्याचा शर्ट पकडून त्याला स्वतःकडे खेचते. खुशीच्या धरल्यामुळे तो तिच्याकडे झुकतो. आर्यन खुशीच्या इतक्या जवळ येतो की त्याला तिचा श्वास त्याच्या चेहऱ्यावर जाणवू लागतो. आर्यन खुशीच्या इतक्या जवळ असल्याने थोडा अस्वस्थ होतो. तो तिला शेजारच्या सीटवर बसवतो आणि त्याच्या सीटवर येतो आणि पटकन हॉस्पिटलच्या दिशेने निघतो. खुशीची तपासणी करून डॉक्टर आर्यनला सांगतात की सकाळपासून काही न खाल्ल्याने आणि कपाळावर वीट लागल्यामुळे ती बेशुद्ध झाली आहे. दुखापत फारशी नाही, पण तरीही थोडा अशक्तपणा आहे. शक्य असल्यास त्यांना ताबडतोब काहीतरी खायला द्या. मी त्यांच्यासाठी काही औषधे लिहून देईन. आर्यन ठीक आहे डॉक्टर, थँक्यू. डॉक्टर निघून गेल्यावर आर्यन काहीतरी खायला आणायला जातो. काही वेळाने खुशी शुद्धीवर येते आणि स्वतःला हॉस्पिटलमध्ये पाहते. ती बेडवरून उठणार होती तेवढ्यात डॉक्टर कशी आहे तू आता विचारतात. खुशीने कपाळाला हात लावला आणि मी आता ठीक आहे, थोडं दुखतंय. डॉक्टर मला इथे कोणी आणलंय? डॉक्टर मिस्टर सरपोतदार. कदाचित तू ऑफिसमध्ये बेहोश झाली होती आणि तुला दुखापतही झाली. तसं फार काही नाही लागलं. मनातल्या मनात खुशी सुजय सर तिथे पोचले होते असे वाटते. मग डॉक्टरकडे बघत मी घरी जाऊ का डॉक्टर? डॉक्टर म्हणतात तू नक्कीच घरी जाऊ शकते, पण आधी काहीतरी खा. तेवढ्यात डॉक्टरांची नजर मागून येणाऱ्या आर्यनवर पडली. ते काय, मिस्टर सरपोतदार पण आले आहेत? खुशी चेहरा लपवत, तर मला इथं हे घेऊन आले आहेत. हे आई भवानी, तुम्हाला जराही शांतता नाही. तुम्ही जेव्हा पाहावं तेव्हा या राक्षसाला माझ्यासमोर आणता. मी शपथ घेऊन सांगते, तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यापासून माझी सुटका करा, नाहीतर मी तुमच्याशी बोलणार नाही. आर्यन चिप्स आणि चॉकलेटची बॅग खुशीला दे. मनातल्या मनात मला शिव्या देणं बंद कर. हे घे, काहीतरी खा, मग तुझ्या घरी जाऊ. खुशी माझ्या घरी का येणार तुम्ही? आणि मला बाहेरचे खायला आवडत नाही, म्हणून मी माझ्या घरीच जेवण करेल. बॅगच्या आत बघत खुशी म्हणाली. आर्यनला नैनाचे शब्द आठवले. ही मुलगी खूप हट्टी आहे. आर्यन, तुझ्या दिदीने तुला सुखरूप घरी नेण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे, म्हणून मी तुला घरी घेऊनच जाईन. खुशी उठण्याचा प्रयत्न करत असताना मी एकटी जाईन, लहान नाही मी. खुशीने एक पाऊल टाकताच ती डगमगते. तिला पकडून परत बसवताना आर्यन म्हणतो, एक पाऊलही चालता येईना आणि घरी जाण्याविषयी बोलत आहे. आता ही चिपची पॅकेट पटकन संपव
आणि मग गाडीत जाऊन बस. खुशी, मी रात्रभर बाहेर रस्त्यावर बसेल, पण तुमच्यासोबत घरी जाणार नाही. आर्यन, जर मी तुझ्या दिदीला वचन दिले नसते तर तुला इथे सोडून निघून गेलो असतो. पण आर्यन कधीही त्याचे वचन मोडत नाही, म्हणूनच मी हे सहन करत आहे. खुशी, तुम्हाला इथे उभे राहायला कोणी सांगितले? तसेही मी तुमच्याबरोबर येणार नाही. त्यांच्यातील भांडण पाहून डॉक्टर विचारतात, तुम्ही दोघं कपल्स आहात की लग्न होणार आहे? दोघे एकत्र? अजिबात नाही, कधीच नाही. डॉक्टरांना आत्तापर्यंत शंका होती, पण आता खात्री पटली आहे. आर्यनला आता राग येऊ लागला, म्हणून तो एक हात खुशीच्या खांद्यावर ठेवतो आणि दुसऱ्या हाताने तो बॅग घेतो आणि गाडीकडे घेऊन जातो. गाडीचे दार उघडल्यानंतर तो आधी बॅग ठेवतो आणि नंतर खुशीला बसवतो. सीट बेल्ट लावतो आणि पटकन दार लावून घेतो. खुशी आपला सीट बेल्ट काढत, मिस्टर सरपोतदार काय करत आहे? मला लवकर खाली उतरवा. आर्यन, मला ही हाऊस नाही तुला उचलायची. घरी पोचताच उतरवी. आता तोंड बंद करून शांत बस. ही मुंबई आहे, तुझं गाव नाही. इथे कधीही काहीही होऊ शकते. चिप्सचे पॅकेट उघडून खुशीच्या हातात ठेवत, आता हे निवांत घे आणि खा. माझे डोकं नको. समजले? खुशीला जरा अशक्तपणा जाणवत होता आणि आर्यनचे मोठे डोळे आणि त्याच्या बोलण्याने ती थोडी घाबरली होती. त्यामुळे ती गप्प झाली आणि सीटवर डोकं ठेवून गुपचूप चिप्स खाऊ लागली. आर्यनला रस्ता माहीत नव्हता. त्याने खुशीकडे एक कटाक्ष टाकला आणि पाहिले की ती हळूहळू चिप्स खात आहे, लहान मुलांसारखं पॅकेटकडे पाहत पाहत, जेणेकरून ते पटकन संपू नये. यावेळी त्याच्या खडूस चेहऱ्यावरही हसू उमटले. तेव्हाच खुशीने त्याच्याकडे बघितले. तेव्हा त्याने तोंड समोर केले आणि म्हणाला, जर तू रस्ता दाखवायला मदत केलीस तर कदाचित आपण लवकर तुझ्या घरी पोहोचू आणि मी तुझ्यापासून मुक्त होऊ शकेल. आर्यनला प्रत्युत्तर देऊन खुशीला प्रकरण वाढवायचे नव्हते, म्हणून तिने त्याला त्याच्या कारमध्ये आत्याच्या घरचे डिटेल्स फीड केले आणि स्वतः डोळे मिटून शीटला डोकं टेकून शांतपणे पडली. आत्याच्या घरी पोचल्यावर आर्यनने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा असा निरागस चेहरा पाहून त्याला तिला उठवावंसं वाटलं नाही. खुशीने तिची बाजूची खिडकी उघडी ठेवली होती, त्यामुळे तिचे सर्व केस चेहऱ्यावर पडले होते. आर्यनने तिचे केस कानामागे टेकवले आणि बाहेर येऊन नैनाला फोन केला. नैना बाहेर आली तेव्हा तिला खुशी झोपलेली दिसली. ती खुशीला उठवायला लागली, पण ती खुशी होती. एक वेळेस कुंभकर्णही 6 महिन्यांच्या आधी उठेल, पण खुशी मॅडमला तिच्या झोपेतून कोणी उठवू शकत नाही. खुशी उठत नसल्याचे पाहून आर्यनने नैनाला थांबवले आणि खुशीला आपल्या हातात उचलून बेडपर्यंत नेले. जेव्हा तो खुशीला खाली ठेवू लागला तेव्हा त्याने पाहिले की खुशीने पुन्हा कॉलर धरून ठेवले आहे. तिच्या या कृतीवर तो पुन्हा हसला. त्याने त्याचा शर्ट तिच्या हातातून सोडवला आणि जायला निघाला. मग खुशी झोपेत म्हणाली, दी, राक्षस सरपोतदारने जी चॉकलेट दिली ते फक्त माझे आहे, त्यातली एकही खाऊ नको. आर्यन, तर मिस सावंतने मला नवीन नाव दिले, राक्षस. तसं शोभतंय मला. असं म्हणत तो बाहेर आला. औषधांचं पॅकेट नैनाला देताना तो म्हणाला, यात मिस सावंतची औषधे आहेत, तिला काहीतरी खायला देऊन मग द्या. असे बोलून आर्यन त्याच्या गाडीत बसणार होता, तेवढ्यात मागून नैनाचा आवाज आला. नैना, तुमच्याबद्दल मला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत खुशीने. आर्यन गाडीतून बाहेर येतो आणि गाडीच्या दाराला टेकून उभा राहतो. तिने सांगितले असेल तर तिने चांगल्या गोष्टी सांगितल्या नसतील. नैना गाडीजवळ आर्यनच्या शेजारी उभी राहिली आणि म्हणाली, बरोबर बोलताय तुम्ही. आमची खुशी थोडी वेगळी आहे. आर्यन, थोडी नाही, पूर्णपणे वेगळी आहे, की तुम्ही म्हणू शकता ती वेडी आहे. कधी ती भिंतीवर उडी मारते, कधी ती वस्तू पाडते आणि तिला जिथे जायला सांगेल ते सोडून सगळीकडे जाते. नैना, पण हीच गोष्ट तिला स्पेशल बनवते. ती खूप स्वाभिमानी आहे. ती थोडी हट्टी पण आहे. राग तर इतका येतो की काय सांगणार. आम्ही इथे आत्याच्या घरी आलो आहे काही दिवसांसाठी, पण तरीही तिने इथे येण्यापूर्वी नोकरीसाठी अर्ज केला होता आणि आता बघा, आता ती नोकरीही करते. नाहीतर नोकरी करायची काही गरज नाही.
इथे आत्याचे चांगले साड्यांचे दुकान आहे. नैनाला आर्यनच्या खुशीवरचा राग कमी करायचा होता, म्हणून ते त्याला हे सगळं सांगत होती. आर्यन आता हळूहळू खुशीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. नैना, खरं तर खुशी ही माझी सख्खी बहीण नाही, ती माझ्या मावशीची मुलगी आहे. ती खूप लहान असताना तिचे आईवडील वारले. ती जॉब यासाठी करते की कोणी म्हणू नये की ती बाबांवर ओझे आहे. ती माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, पण ती स्वतःला माझी आई समजते. त्या दिवशी ती तुमच्या फंक्शनलाही मुद्दाम गेली नव्हती. त्या दिवशी माझे लग्न होते. एवढं बोलून नैना गप्प झाली. कदाचित काही वेदना ताज्या झाल्या असतील. आर्यन नैनाला पाहून, तुमचं लग्न? बोलताना आर्यन थांबला. नैना, हो, माझ्या लग्नात डेकोरेशनचं काम त्याच काकांना दिले होते. फॅक्टरी सजवण्यासाठी तुमच्या माणसांपैकी कुणी त्यांना आधी बोलवलं होतं. ती त्यांना पटकन आणायला आली होती. आर्यनने नैनाकडे पाहिले. ती अजिबात विवाहित दिसत नव्हती. नैना, तुम्ही विचार करत आहे की जर लग्न होतं तर मी इथे कशी काय? खरं तर इन टायमिंगला मी लग्न मोडलं. आर्यन, मला माफ करा. आर्यनला नैनाविषयी खूप वाईट वाटत होते. नैना, काही हरकत नाही, त्या भूतकाळातील गोष्टी आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छिते की ती मनाने वाईट नाही. ती फक्त तिचा अपमान सहन करू शकत नाही. आणि मला हेही समजले आहे की खुशीने जे सांगितले होते तसे तुम्हीही नाही. मला वाटते की परिस्थिती अशी असेल की तुम्ही एकमेकांबद्दल चुकीची प्रतिमा तयार केली आहे. आर्यन हसत हसत, तुम्ही तुमच्या गोष्टी इतरांना किती सहज समजावून सांगता, अगदी माझ्या दीदीप्रमाणे. नैना, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मलाही दीदी म्हणू शकता. मला राग नाही येणार. नैना हसत म्हणाली. आर्यन, नक्की, पण तुम्ही ही गोष्ट मिस सावंतला सांगणार नाही. हे आमचे गुपित असेल. तेवढ्यात त्यांना खुशीचा आवाज ऐकू आला. कदाचित ती उठली असेल आणि भूक लागली असेल. नैना, मिस्टर सरपोतदार, मी जाते. ते काय, खुशी भूक सहन करू शकत नाही. आणि हो, आधीच रात्र झाली आहे, त्यामुळे तुम्हीही घरी जा आणि सांभाळून जा. आर्यन, जर तुम्ही माझी दीदी आहे तर मी मिस्टर सरपोतदार कसा झालो? तुम्ही मला आर्यन बोला, मला खूप आवडेल. हसत हसत आर्यन म्हणतो. खुशी, दी तू कुठे आहेस? आर्यन, जा दी, भुक्कड बोलावते, मी जातो. सरपोतदार हवेली. रेश्मा, सुजय आणि करण जेवणासाठी आर्यनची वाट पाहत आहेत. करण, दी, हा भाई कधी येणार? सुजय, बेटा भुक्कड, थांब थोडेसे, येतच असेल. तशीही त्याला आज भूक लागणार नाही. आज त्याने खुशीचं डोकं खाल्लं असेल, हो ना दी? सुजय रेश्माकडे बघत म्हणतो. त्याने आजच्या सगळ्या गोष्टी रेश्माला आधीच सांगितल्या होत्या. रेश्मा, तू बरोबर आहेस छोट्या. मी सुद्धा खुशीचाच विचार करत होते. आजचे काम त्या बिचाऱ्या मुलीने कसे केले असेल? रेश्माचे बोलणे ऐकून सुजयला जसा धक्का बसल्यासारखे वाटले. अरे दी, ती घरी पोचली की नाही हे माहीत नाही. काम संपवून मला फोन कर असे मी तिला सांगितले होते. तिचा कॉल आलाच नाही. मी देखील इतका व्यस्त झालो की मी तिला विसरलो. रेश्मा, मग कॉल कर छोटे तिला, माझ्याकडे असे पाहू नकोस. सुजय खुशीला कॉल करतो आणि नैनाने कॉल उचलला. नैना, हो, कोण बोलताय तुम्ही? सुजय. नैनाचा आवाज ऐकून क्षणभर तो हरकून जातो. मग नंतर तिच्या आवाजाने तो जागा होतो. नैना, तुम्ही कोण? नैना, मी खुशीची मोठी बहीण आहे. तुम्ही कोण? सुजय सरपोतदार. मला विचारायचे होते की खुशी घरी आली का? नैना, हो, आत्ता आर्यन म्हणजे मिस्टर सरपोतदार सोडून गेले आहेत. सुजय, ठीक आहे, खुशीला सांगा की उद्या भेटू. नैना, ठीक आहे. सुजयने फोन ठेवला आणि रेश्माकडे पाहिले. दी, आपले भाई खुशीच्या घरी पोचले. रेश्मा शॉक होऊन, काय बोलतोय छोटे? आर्यन, तेही थेट खुशीच्या घरी? सुजय, मी तुला आत्ताच सांगितलं दीदी, हेच आपण बोलत होतो. रेश्मा सुजयला उशीने मारत, विनोद नाही छोटे, खरं सांग काय प्रकरण आहे? खुशी काय म्हणाली? सुजय फोन खुशीने नाही तर तिच्या बहिणीने उचलला होता. असे म्हणत सुजय रेश्माला नैनाला काय म्हणाली
नैना काय म्हणाली ते सांगतो. रेश्मा विचार करत सोडायला गेला होता, पण का? तेव्हा करण म्हणतो, काहीतरी गडबड आहे दी. सुजय, इन्स्पेक्टर होणं बंद कर, समजलं? करण तोंडावर बोट ठेवत, ठीक आहे, सॉरी बडे भाई. तेवढ्यात आर्यनच्या गाडीचा आवाज येतो आणि सुजय म्हणतो, टेन्शन घेऊ नकोस, रिपोर्टर सुजय काही वेळात तुला सर्व बातम्या सांगेल. तेवढ्यात आर्यन घरी येतो. आर्यन घराबाहेर येतो आणि गॅरेजमध्ये त्याची गाडी पार्क करतो. यावेळी खुशीच्या बोलण्याचा विचार करून त्याच्या चेहऱ्यावरचे हसू काही जात नव्हते. तिचे सीटवर लहान मुलांसारखे झोपणे, आर्यनचा शर्ट पकडून ठेवणे आणि चॉकलेटसाठी झोपेत बडबड करणे, आज त्याला तिची निरागसता दिसली होती. हा सगळा विचार करत तो गाडीची चावी फिरवत आत आला. सगळ्यांनी पाहिलं की आज त्याचा मूड खूप चांगला आहे आणि कधीही न संपणारे हसू आज त्याच्या चेहऱ्यावर आहे. हॉलच्या आत आल्यावर त्याची नजर डायनिंग टेबलवर पडली आणि त्याचं हसू थांबलं. आर्यन, तुम्ही सगळे अजून जागे आहात. रेश्मा, आर्यन तू कुठे होतास? आम्ही किती वेळापासून तुझी वाट पाहत आहोत. करण, भाई प्लीज लवकर ये, नाहीतर दीदी आम्हाला जेवण करू देणार नाही. करण पोटाला हात लावत म्हणाला की सगळे हसायला लागले. सुजय, काय यार, किती वेळ लावलास? तुला माहीत आहे की तुझ्याशिवाय दी जेवण करत नाही आणि दीशिवाय आम्ही सर्व. तरीही माहीत नाही कुठे भटकत राहतो. आर्यन, दीदी तुम्ही जेवण करा, मी 2 मिनिटात फ्रेश होऊन येतो. 2 मिनिटात आर्यन खाली येतो. सगळे डायनिंग टेबलवर बसले होते. मग आजी आर्यनला विचारते, आर्यन बेटा, एवढा वेळ का लागला? आर्यन, आजी आज ऑफिसमध्ये खूप काम होतं म्हणून मला उशीर झाला. आर्यन साफ खोटं बोलला. सुजय रेश्माकडे गेला आणि म्हणाला, पाहिलं दीदी, हा किती स्पष्टपणे खोटं बोलतोय, पण याला माहीतच नाही याचे कान आधीच आपल्या कानावर पोचले आहेत. मला समजत नाही कुठल्या दुकानातून या गृहस्थाने घाऊक भावात एवढा आत्मविश्वास आणला आहे. रेश्मादी, छोटे, आधी जेवणावर लक्ष केंद्रित कर, आपण इतर गोष्टींबद्दल नंतर बोलू. तो किती खोटं बोलतोय आणि किती खरं आहे याचा तपशील तो स्वतः देईल. जेवण झाल्यावर सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसतात. रेश्मादी सुजयच्या केसांना मसाज करत आहे आणि आर्यन लॅपटॉप घेऊन जवळ बसला आहे. मग सुजय रेश्माला तिचा हात धरून आर्यनशी आजच्या गोष्टीबद्दल विचारायला सांगतो, पण रेश्मा नकार देते. पण करणचं तोंड कुठे बंद राहणार होते. तो आला आणि आर्यनजवळ बसला आणि खूप प्रेमाने म्हणाला, भाई आज ऑफिसमधून यायला इतका उशीर का झाला? आर्यन, सांगितले ना ऑफिसमध्ये काम होतं. करण, खरं बाई, तुला ऑफिसमध्ये काम होते की कुठेतरी गेला होतास? आर्यन, बरं तू करमचंद्र बनण्याचा प्रयत्न करतोयस? बेटा, तुझ्या कॉलेजच्या परीक्षा कधी सुरू होत आहेत? प्लीज मला सांग. करण घाबरून, माहीत नाही बाई, आणि मला आता झोप येत आहे म्हणून मी झोपणार आहे. सगळ्यांना शुभरात्री. सुजय, शुभरात्री बेटा, जा झोप जा. रेश्मा, आर्यन जा, तू पण झोप, आणि छोटे तू पण झोप. आपल्या छोट्याशा मेंदूला आराम द्या. सुजय, यस लेडी बॉस, आधी एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, नाहीतर उद्या बॉस मारतील. तू जा दीदी, शुभरात्री. आर्यन त्याच्या खोलीत बेडवर बसला आहे आणि खुशीबद्दल विचार करत आहे. ती किती वेडी मुलगी आहे. असं कुणी आपला फोन विसरू शकेल? आहे छोटीशी, पण बोलणं पहा, अंधाराला घाबरते आणि म्हणते की मी खूप धाडशी आहे. ती माझ्याशी न डगमगता लढते. किती विचार करते, कोणी काहीही बोलू नये म्हणून ती जॉब करते आणि संपूर्ण टोळीबरोबर असल्यासारखे स्वतःला बोलते. आणि एकदा बोलायला सुरुवात केली की एखाद्या खेळण्याची बॅटरी संपेल, पण हिचे बोलणे संपणार नाही. झोपेत चॉकलेटची वाटणी मान्य नाही. अचानक त्याला नैनाने सांगितलेल्या सर्व गोष्टी आठवल्या आणि त्याला त्याच्या वागण्याबद्दल खूप वाईट वाटत होते. आर्यन उठतो आणि हर्षासमोर उभा राहतो, जेव्हा ती इतक्या अडचणींनंतरही खूप आनंदी राहते आणि इतरांनाही हसवते. मग तू का हसू शकत नाही? चांगला चेहरा आहे तरीही तू तोंड पाडून फिरत राहतो. आर्यनचे हे शब्द ऐकून सुजयला हसायला येते.
जो आत्तापर्यंत दारात शांतपणे उभा होता आणि ऐकत होता. सुजय बरोबर आहे भाई, तू इतका हँडसम आहेस, कधीतरी हसत जा, चुकून का होईना तुलाच आवडेल. बाय द वे, तुला एवढा उशीर का झाला प्लीज सांग. आणि हो, माझ्याशी खाली बोललेलं खोटं बोलू नकोस की तुला ऑफिसमध्ये काम होतं, कारण तू ऑफिसमधून 9 वाजता निघालास. आर्यन चांगलं काम करत आहे सुजय सरपोतदार. आपल्याच बॉसची हेरगिरी करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. सुजय आर्यनच्या पोटावर हात मारत, बॉसची अवलाद, मला जास्त बॉसगिरी दाखवू नकोस. ऑफिसमध्ये बॉसची इज्जत देतो ते पुरेसे आहे. आर्यन ठीक आहे भाई, असं वाटतंय मी सावंतसोबत असण्याचा पहिल्या दिवसापासूनच तुझ्यावर खूप प्रभाव पडला आहे. सुजय त्याच्याजवळ बसत, नाही भाई, मला फक्त तुझीच काळजी आहे. तसेही तू तुझ्या यशाने इतके शत्रू केले आहे की विचारूच नकोस. आर्यन मला माहीत आहे मित्रा. सुजय विषय फिरवू नकोस, मला सांग तू कुठे होतास इतका वेळ. आर्यनने सुजयला सगळं सांगितलं. आर्यन सगळ्या जगाशी खोटे बोलू शकत होता, पण सुजयशी नाही. सुजय भाई ते सर्व ठीक आहे, पण मला सांग तुला तिच्या घरची माहिती कशी काय मिळाली, आणि तिची ही अवस्था पाहूनही तुला कोणी काहीच बोलले नाही, म्हणजे तिच्या आईवडिलांनी तुला मारहाण तर केली नाही ना. बेडवर शांत पडून आर्यनने सांगितले. तिने संपूर्ण रस्ता सांगितला. त्यांच्या घरी आत्या आणि बहीण आहे. बाकी तिचे आई वडील गावाला राहतात. खरं सांगायचं तर तिला असं पडलेलं पाहिलं की मी घाबरलो होतो. ती शुद्धीवर असताना जेवढं बोलते, बेशुद्ध अवस्थेत तितकीच निरागस दिसते, अगदी लहान मुलासारखी. काश ती नेहमी गप्प राहिली तर किती छान वाटेल ना. सुजय बरोबर आहे भाई तुझं, पण आता तुला छान वाटण्यासाठी तिने स्लीपिंग ब्युटी व्हावं का. आर्यन तू वेडा आहेस का, काहीही बोलतोय. ती बोलतानाही खूप छान दिसते, पण जोपर्यंत ती कोणाशी भांडत नाही. कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.